हॅलो, पंचाने विनंतीला पण सामन्याला सुरुवात करायची आहे. अरे वा, क्या बात आहे, क्या बात आहे. बघा, स्वराज्य कशेळी संघाला ब्रेकिंग न्यूज. तुमच्या खांदे समर्थक भिवंडी क्रिकेट संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष गणपत भोईर यांच्याकडनं स्वराज्य कशेळी संघाला ब्रेकिंग न्यूज आहे. या सामन्यामधून आपण जर आपला विजय संपादित केला तर तुमच्यासाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्याकडे जाहीर झालेले आहे. क्या बात आहे. जोशी इलेव्हन भादवाडी ये आणि एवन जोडी सिद्धिविनायक अंजोर वेलकम. मान्यवर कक्षामध्ये वीर तानाजी दापोडे सिनियर 40+ संघाचे कुल कॅप्टन ज्ञानदेवदादा पाटील यांचं शुभ आगमन झालेले. नमो चषक 2024 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम, वेलकम. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर पहिला चेंडू पेस करताना अतिशय प्रथम उत्कृष्ट सुरुवात देखील पाहतोय. राकेशच्या बॅटमधून एक धाव. आता स्ट्राईक रोटेट काही संधी आहे ती दीपक याला. महेश राटम हा चेंडू मात्र थोडासा टेस्टच्या अंदाजाने सोडून दिला होता. पंचांच्याकडे थोडासा आशेच्या नजरेने पाहिलं मात्र पंच संमत नाही. चांगल्या चेंडूची सांगता होती. धावसंख्या अस्थिर आहे. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आहे. अतिशय चांगला चेंडू प्रतिम चेंडूची फेक झाली. हा पोलीस चेंडू सुंदरसा अपड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू बॅटच्या आउटसाइड एज घेतो. चेंडू जातो शॉट ताडम्यानला. इनफिल्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एकदम गणीची संधी होते दीपक याला. दीपक देखील स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या एकाने पुढे असते. धावसंख्या होती ती 2. बिनबाद 2. षटक क्रमांक पहिलं गोलंदाज महेश. या ठिकाणी मात्र चेंडूला बिग एक मोठा फटका मारण्याचा मानस आणि यस आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला सुंदररित्या कलेक्ट करून सुंदर फेक देखील त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. आणि महत्वाचा पहिला फलंदाज धावचित स्वरूपाने बाद होतोय राकेश. गाँव शहर में गली गली में ट्रेंडिंग विषय है. गाँव शहर में गली गली में ट्रेंडिंग विषय है. आमचा भरत पाटील समाजसेवक साऱ्यांची जान बनलाय. आमचा भरत पाटील समाजसेवक साऱ्यांची जान बनलाय. आमचा भरत पाटील समाजसेवक साऱ्यांची. यानंतर चौथा क्रमांक मानकुल ए विपक्ष सोनादेवी टेमगर या दोन संघांमधून सामना असेल. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच प्रथम आपण आपल्या या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं आहे. बॅक टू बॉलरचा मारा मात्र निश्चितच गोलंदाजाला हा चेंडू व्यवस्थित कॅरी करता आला नाहीये. एक 2 धावगणीची संधी झाली आहे. 2 धावणी संघात धावसंख्या 2 ने पुढे धावसंख्या होती ती 4. षटक क्रमांक पहिलं 1/4. सोनादेवी टेमगर विपक्ष चौथा क्रमांक मानकुली ए या दोन संघांमधून पुढील सामना असेल. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच अक्रॉस लाईन ऑन साइडचा अतिशय चांगला फटका साधला. चेंडू ऑन दी कार्पेट ऑन साइडला जातो. एक धावगणीची संधी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. षटक क्रमांक पहिलं संपत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1/6. थोडीशी संत सुरुवात आपण पाहतो. निगडी सुरुवात झालेली आहे. साजेची कामगिरी धावफरक झाली नाहीये. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं. बघूया गोलंदाज सर्वेश की साई.
दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पाहायला सांगित दुसरं गोलंदाज येतोय साई. एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज साई. अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फॅक. फलंदाज त्रिपलचित बाद. बाकी आहे अक्रॉस लाईन ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका चेंडू येतो वाडिश लॉंगॉनला. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न फेक निश्चित थोडीशी रॉंग अंडरआर्म आपण पाहिली. पत्र 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांची संख्या धावसंख्या 2 ने पुढे सगळ्या धावसंख्या होती ती 8. षटक क्रमांक दुसरं गोलंदाज साईनाथ पाटील. पुन्हा एकदा अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली. फुलेंचा चेंडू तो ऑनसाईडचा फटका साजला. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 10. बघा निर्धारित 3 ओव्हरचा सामना आहे. निर्धारित 3 ओव्हरचा सामना आहे. आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रीड केली. ऑन साइडचा बिग ब्लास्ट आपण फलंदाज जितू गवळी याच्या बॅटमधून पाहिला. या 6 धावांनी देखील संघाची धावसंख्या 6 ने पुढे सकते धावसंख्या होती ती 16. षटक क्रमांक दुसरं. आता मात्र गोलंदाजावर थोडासा हल्लाबोल करताना जितू गवळी. फोन करून मग पाठवा ना. यस अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. फलंदाज अरुणदीप त्रिपलचित बाद. ट्रेंडिंग विषय हाय गाँव शहर में गली गली में ट्रेंडिंग विषय हाय. आमचा भरत पाटील समाजसेवक साऱ्यांची जान बनलाय. आमचा भरत पाटील समाजसेवक साऱ्यांची जान बनलाय. आमचा भरत पाटील समाजसेवक. कोणाला बॅट्समन बॅट्समन कोणाला आहे. हो नेक्स्ट बॅट्समन चंदन येतोय. बघा या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक संघाची स्नेहभोजनाची उत्तम सोय आहे. जरी संघ पराभूत झाला तरी आपण मात्र जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. साई तू चंदन
हा चेंडू मात्र थोडासा स्वर आहे आउट ऑफ लेग स्टंप. पंच करतील वाईटचा इशारा. एक धावेचा निर्धार धावसंख्येकडे पुढे धावसंख्या होती ती 17. षटक क्रमांक दुसरा निर्धारित 3 ओव्हरचा सामना. अक्रॉस लाईन थोडासा ऑन सेटचा फटका. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांची संख्या धावसंख्या 2 ने पुढे सगळ्या धावसंख्या होती ती 19. षटक क्रमांक दुसरं संपतंय 2 षटकांच्या अंती 3 बाद 19. लाडका नेता लाखात एकदम भारी, असा हा आमचा लाडका नेता लाखात एकदम भारी. दापोडे गावचा भरत पाटील गरिबांचा कैवारी. 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 अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. जनसेवेची आवड मोठी, झटतो दिन दुबल्यांच्यासाठी. झटतो दिन दुबल्यांच्यासाठी. अतिशय झटतो दिन अप्रतिम आणि उत्कृष्ट क्लास. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील लगेच आम्हाला जॉईन व्हा. टॉस बॉक्समध्ये आपण यायचं आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन चौथा इरुमा मनकुली ए विपक्ष सोनादेवी टेमगर. यस हलकासा अपील. पंच देखील संमत. लेग बिफोर फलंदाज बाद होतोय दीपक मडवी. झटतो दिन दुबल्यांच्यासाठी. झटतो दिन दुबल्यांच्यासाठी. मनाचा दिलदार भारी रुबाबदार खंबीर असा पुढारी. मनाचा दिलदार भारी रुबाबदार खंबीर असा पुढारी. दापोडे गावचा भरत पाटील गरिबांचा कैवारी. दापोडे गावचा भरत पाटील गरिबांचा कैवारी. बस एकच संडे जानेवारीचे 4 संडे ना पाहिजे, फेब्रुवारीचे 4 संडे खपले, मार्चपासून याची पण नाही प्रति संडेला आयोजन हां कोण डबल बॅट्समन ठेवू मग. बॅट्समन कोण आहे? प्रीमियर लीग फेमिली लीग बॅट्समन अधिक कोण? विशेष, बॅट्समन. अधिक विशेष. बॅट्समन कोण आहे सांगा. सांगतो का नाही? हा कोणाला रे? बॅट्समन नाव कोण? बॅट्समन नेक्स्ट बॅट्समन धीरज येतोय. हा पलीकडे सुंदरचा ऑब्रेजचा फटका. चेंडू मिडावरून लॉंग ऑफला येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण ऋषीच्या माध्यमातून तर मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. या 1 धावेने धीरज स्वतःचा कान ओपन करतो. संघ धावसंख्येकडे पुढे धावसंख्या होती ती 26. षटक क्रमांक शेवटचं अंतिम अखेरचं प्रगतीपथावर सर्वेच याच्या माध्यमातून. फोन करायला लागते कॅप्टनला. उलटा आपण फोन करायचा. ओपीएन जेऊ घे गे रे दामू. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सर्वेस. ऑप्शनचा थोडासा बाहेरचा चेंडू सुंदरसा स्ट्रेटचा फटका आपण पाहतोय. चेंडू जातोय कव्हर क्षेत्राकडं. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा देखील कंप्लीट झाल्या आणि या 2 धावाने स्वयंभू पायगाव संघ धावसंख्या होती 28. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर गोलंदाज सर्वेश. 4 बाद 28. नमोचषक 2024 ही स्पर्धा मित्र आपण पाहतोय. सन्मान्य भरत पाटील यांची देण.
आणि या ठिकाणी मात्र झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं, आयुष्यमान भवाचा आशीर्वाद. फुल्यांचा चेंडू तो ऑनसाइडचा फटका सजला, प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडू जातो मात्र मिड विकेटला, थोडासा लँड चेंडू निश्चित झाला होता. स्कार शॉट आपण पाहिला होता फलंदाज चंदन याच्या बॅटमधून. या 2 धावा आल्या, या 2 धावांनी संघाची धावसंख्या 30 वर पोहोचली. पुन्हा एकदा थोडासा मिस टाइम स्ट्रोक आहे. यस, फलंदाज या ठिकाणी धावचित बाद. मनाचा दिलदार भारी रुबाबदार गंभीर असा पुढारी दापोडे गावचा भरत पाटील गरिबांचा कैवार. 3 षटकांच्या अंती धावसंख्या होती ती 31 आणि विजयाचं लक्ष असेल ते 32 धावांचं. चला आपण जाऊया पुन्हा एकदा टॉस बॉक्स मध्ये करूया पुढील 2 संघांची नाणेफेक. एका बाजूला चौथा विभाग मानकुली ए तर दुसऱ्या बाजूला सोनादेवी टेमघर. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या. स्वागत. जाऊया आपण व्यासपीठावर मंचावर करूया मान्यवरांचा शुभ सन्मान. वीर तानाजी दापोडे या संघाचे नामांकित क्रिकेटर 40+ फॉर्मॅटचे सन्माननीय ज्ञानदेव पाटील यांना करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. मी सन्माननीय विष्णूजी पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. सन्माननीय हरिदास पाटील आपण आपल्या शुभ हस्ते ज्ञानदेव पाटील यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. स्वागत आणि सन्मान होतो अतिथींचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं. वीर तानाजी दापोडे सिनियर 40+ संघाचे नामांकित क्रिकेटर सन्माननीय ज्ञानदेवजी पाटील यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, प्रेमाची उबदार शाळ आणि नेहमीच या स्पर्धेची एक आठवण राहील असं मोमेंटो या ठिकाणी त्यांना दिला जातोय. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज. दोन्ही संघाचे कॅप्टन हॅलो बघा. दोन्ही संघाचे कॅप्टन चालू सामन्यातील दोन्ही संघामधून चेंडू टाकण्याच्या अगोदर या ठिकाणी आपण उपस्थित नसला तर कदाचित हा सामना 3 ओव्हरचा असेल. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लक्ष द्या. नो ऑप्शन. सेकंड इनिंगला सुरुवात होण्यापूर्वी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्सला जॉईन व्हा, अन्यथा तुमचा सामना 3 ओव्हरचा केला जाईल. चला पुढील 4 संघांनी लवकरात लवकर आपल्याला रिपोर्टिंग करायची आहे. सोनादेवी टेमघर, चौटायरवा मानकुली ए, जोशी इलेवन भादवड ए आणि एवन जोडी सिद्धिविनायक अंजूर. बघा स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम फायनल दिवस आहे. आपण दुसऱ्या फेरीची पहिली लढत पाहतोय. स्वराज्य स्पोर्ट कशेली आणि स्वयंभू स्पोर्ट पायगाव या सामन्यातून विजयासाठी कशेली संघासमोर लक्ष्य आहे 32 धावांचं. सर्वांचं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामधून नमो चषक 2022 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत.
18 चेंडूमध्ये 31 बनवल्यात आणि 32 धावांचं लक्ष आहे. 3 ओव्हरचा सामना असेल. साई आणि महेश तरे ही जोडी सलामीला आलेली आहे. हॅलो हॅलो बिंदास माळी प्लीज आपण लवकर या. शरद केनी सेकंड इनिंगचा पहिला चेंडू पाडण्याच्या अगोदर आपण या ठिकाणी यायचं आहे, अन्यथा आपल्या संघाला कदाचित पॅनलाइज केलं जाईल. चौथा हिरो मानकुली या संघाचा कॅप्टन प्लीज. शरदजी गेम ऑन. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. गोलंदाज दीपक मडवी 18-32. साई पाटील आणि महेश तरी जोडी आपण पाहतोय. गोलंदाज दीपक मडवी व्हीआयपी डाईस यांच्या डोक्याकडून पहिला चेंडू. पहिला चेंडू अगदी फुल लाईन डिलिव्हरी. चांगला चेंडू आपण पाहिलाय. सुरुवात अगदी डॉट बॉलने केलेली आहे. इथे अगदी हा चेंडू उडवलाय साई पाटीलनं. सीमा पार षटकार. दापोडे गावचा भारत पाटील गरिबांचा कैवारी. दापोडे गावचा भारत पाटील गरिबांचा कैवारी. जगन काका म्हात्रे कशिले गावचे समाजसेवक यांनी या स्पर्धेला आणि आपल्या लाडक्या संघाला स्वराज्य स्पोर्ट कशिली शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद जगन काका म्हात्रे. आपलं नमो चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत. साईनं 2 चेंडूमध्ये 10 का दम दाखवलाय दीपक मडवीला. पहिला चेंडू जरूर डॉट आला, त्यानंतर मात्र साईनं दोन्ही चेंडूवर आक्रमण करून 10 धावा ठोकलेली आहेत. हॅलो हॅलो सुरुवात चांगली आहे. 32 बनवायचे. 3 मध्ये 10 आलेत. आता 15 मध्ये 22 ची गरज आहे. साई पाटील हा चेंडू देखील ऑन साइडला टर्न केलाय. एक पूर्ण दुसरीसाठी प्रयत्न. धाडस पाहिलाय आणि मानस देखील दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 2 ने वाढून झाली ती 12. 4 चेंडू मध्ये 12. हॅलो इथला जोशी फटका 11 अगदी भातवड. फसलाय. चांगला झेल. फलंदाज बाद साई पाटील. सिद्धिविनायक कांजूर विपक्ष जोशी 11 भातवड ए. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आमच्याशी संपर्क साधायचा आहे. जोशी 11 भातवड ए विपक्ष सिद्धिविनायक कांजूर. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आमच्याशी संपर्क साधायचा लगेच. 12 या धावसंख्येवर पहिला फलंदाज साई पाटील बाद झालाय. नव्याने फलंदाज रणजित खेळपट्टीवर चाललेले आहेत. जोशी 11 भादवाड आणि एवन जोडी सिद्धिविनायक अंजूर. चौथ्यावर मानकुली ये आणि सोनादेवी टेमगार. चारही संघाने आपण जी रिपोर्टिंग करायची आहे. दीपक मडवी षटकातील शेवटचा चेंडू. बॅक टू द बॉलर. अगदी आपण चेंडू पाहतोय. इथे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज महेश तरे धावचीत बाद
दापोडे गावचा भरत पाटील गरिबांचा कैवारी दापोडे गावचा भरत पाटील गरिबांचा कैवारी दापोडे गावचा भरत पाटील गरिबांचा कैवारी ओके स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाचे सिनियर खेळाडू विकास मुकादम यांच्यासाठी गावदेवी भादवड संघाचे कुल कॅप्टन संतोष तरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। सध्या सिनियर 40+ संघटनेमध्ये संजयभाई म्हात्रे यांचा संघ गावदेवी भादवड हा नंबर 1 वर आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर जय बजरंग कारिवली एवन जोडी सिद्धिविनायक अंजूर संघाचे क्रीडानगरीमध्ये शुभागमन होतोय। संजय मनेरा आणि दया म्हात्रे आपला सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। यासाठी 19 धावांची गरज आहे। बघूया सामन्यातून कुठला संघ विजयी होईल। दुसऱ्या फेरीचा महत्वाचा सामना आहे। हा सामना जो संघ जिंकेल तो थेट क्वार्टर फायनल मध्ये तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचणार आहे। बघूया दीपक मडवीनं आज 40+ क्रिकेट खेळायला सुरुवात केलेली आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला 3 भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटचे खेळाडू पाहायला मिळाले। राजन पाटील, प्रेम पाटील आणि दीपक मडवी। मिलिंद म्हात्रे आपलं स्वागत आहे। जयेश पाटील चेंडूला ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण जितू बालेकर यांच्याकडून चुकी आणि चुकीला माफी नाहीये। चेंडू चालला डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार। जमिनीचा पैसा मिळल तवा जमिनीचा पैसा मिळल तवा सारख्याच वाटण्या करा जमिनीचा पैसा मिळल तवा। चांगलं गीत आहे। जमिनीचा पैसा मिळेल तेव्हा सारख्या वाटण्या करा। नरहरी पाटीलनी हे अगदी चांगलं गीत गायलेलं आहे। या स्पर्धेमध्ये नमो चषक आणि नरहरी पाटील यांचा आपण बोलबाला पाहतोय। काय चांगला अगदी आपण इथे चेंडू पाहिलाय जितू गवलीचा। इथे अरवंदीला एक त्रिफलचित बाद झालेत जयेश पाटील। वाटण्या करा सणावाराला बहिणी आपल्या आल्या पाहिजेत घरा सणावाराला बहिणी आपल्या आल्या पाहिजेत घरा जमिनीचा पैसा मिळल तवा सारख्याच वाटण्या करा जमिनीचा पैसा मिळल तवा सारख्याच वाटण्या करा। नक्कीच गाण्याचे बोल चांगले आहेत। नरहरी पाटील, वीर तानाजी दापोडे नवीन 40+ संघाचे एक चांगले फलंदाज देखील आहेत आणि दापोडे गावचे एक गायक सिंगर म्हणून देखील आता नावारूपाला आलेले आहेत। या स्पर्धेतून त्यांचे चांगले धून गाणी आपण ऐकतोय। नवीन फलंदाज दिनेश भंडारी जितू गवली सुरुवात चांगली होती। पहिल्या चेंडूवर अगदी खराब क्षेत्ररक्षण चौकार गेला। त्यानंतर जयेश पाटीलची मोठी विकेट त्यांनी मिळवलेली आहे। धावसंख्या 17 झालेली आहे। इथे हा चेंडू अगदी आपण पाहिलं तर साईड ट्रॅव्हल झालाय। चांगली फेकी होते। फक्त एक सिंगल धाव या चेंडूवर आलेली आहे। धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचलेली आहे। 18 धावा झालेत। 9 मध्ये 14 9 चेंडू 14 ची गरज। इथे चांगला चेंडू रणजित
यांनी मात्र अगदी सेफ फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. सिंगल डबल घेण्याचा प्रयत्न जरूर केलाय, मात्र इथं जितू गवलीची तारीफ करावी लागेल. 8 चेंडू आणि 14. इथे हा चेंडू चाललाय अगदी गली पॉइंट रिझन मध्ये. चेंडूने उलकावणी दिलेली आहे. चेंडू निघून चाललाय डीप थर्ड मॅनला. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. जितू गवलीच्या या ओव्हर मध्ये कुठेतरी खराब फिल्डिंग पाहायला मिळते. अगदी दीपक मडवी असतायत. 40+ चा पहिला सामना खेळताय आणि नक्कीच इथे त्यांच्या चेहऱ्यावर अगदी आपल्याला स्माइल पाहायला मिळते. धावसंख्या 21 झालेली आहे. आता 7 चेंडू आणि 11 धावांचं समीकरण शिल्लक आहे. जितू गवली, दीपक मडवी की जयेश पाटील, साई पाटील, कोणता संघ विजय होईल? 7 मध्ये 11. 7-11 चेंडू अगदी लॉंग अँड लॉंग ऑफच्या मध्ये सेफ लँड होतोय. दीपक मडवीनं चेंडूला एका टप्प्याने उचललाय. धावा मिळतील 2. 2 धावीनी संघाची टोटल 23. आता 6 मध्ये 9. 7 चेंडू मध्ये 9. सामना अजूनही दोन्ही संघाच्या बाजूनी आहे. बघूया येणारा गोलंदाज राकेश पाटील असतील की चंदन मुकादम की अजून कुठला गोलंदाज यूज केला जाईल. 6 मध्ये 9 रोखायचे आहेत. अतिशय चांगला सामना. आपण या स्पर्धेमध्ये रेग्युलरचे स्टार खेळाडू ज्या संघामधून पाहिलेत ते 2 संघ आतापर्यंत क्वालिफाय झालेले आहेत. पहिल्या दिवसातून राजन पाटील, वीर तानाजी दापोडे. कालच्या दुसऱ्या दिवसातून मीर स्पोर्ट बरोडी, प्रेम पाटील. आणि आजच्या तिसऱ्या दिवसातून स्वयंभू स्पोर्ट पायगाव, दीपक मडवी. इथे दीपक मडवी दुसरा विजयी संघ संपादन करेल की मात्र जो संघ सध्या नंबर 1 वर आहे भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेमध्ये स्वराज्य स्पोर्ट कशेली. 6 मध्ये 9. वेल कमी घ्या. चर्चा जरूर करा, मात्र वेळेच्या बाबतीत देखील आपण सतर्क राहायचंय. आज स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम फायनल डे. पुढील दोन्ही संघादरम्यान नाणेफेकी जोशी इलेव्हन भादवाड, एवन जोडी सिद्धिविनायक अंजूर, चौटाईराव मानकुली आणि सोनादेवी टेमगार. गोलंदाज राकेश पाटील. क्या बात आहे. दीपक मडवी, जितू गवलीनं चर्चा केली आणि पहिल्या सामन्यामध्ये चंदन मुकादम यांनी गोलंदाजी केली होती, मात्र इथे राकेश पाटील यांना संधी दिलेली आहे. 6 मध्ये 9 आणि ते पहिल्या चेंडूवर षटकार. जो विश्वास दाखवलाय तो विश्वासाचा मात्र कुठेतरी घात. पहिल्या चेंडूवर षटकार. नक्कीच राकेश पाटील यांचे मी एका सामन्याची आठवण करून देईन. जय बजरंग कार्यालय आयोजित बाळेमामा चषकामध्ये 1 मध्ये 6 होत्या. चौटाईराव मानकुली संघाचा फलंदाज देवानंद भुईरनं षटकार ठोकून गणेशदादा किनींची रोख रक्कम 5,000 रुपयाचं पारितोषिक पटकावलं होता. राकेश पाटील एक सिनियर खेळाडू आहेत. इथे षटकार दिल्यानंतर आता संघाची या सामन्यातून दिशा आणि दशा बदललेली आहे. 5 मध्ये 3. 5 चेंडू 3 आणि सामना फिनिश. अभिनंदन स्वराज्य स्पोर्ट कशेली. अभिनंदन गणपतजी भोईर, साई मामा पाटील. अभिनंदन. काय सामना जिंकलाय. जगन काका म्हात्रे आपलं देखील अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. जितू गवली, फॅन्टीन, स्वराज्य स्पोर्ट कशेली. हार्ड लक दीपक मडवी. आणि सामन्याचा सामनावीर